मतमोजणीला आणि निकालाला अगदी काही तास शिल्लक आहेत। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही कळमनामध्ये होणार आहे आणि नागपूर लोकसभेमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला बघायला मिळाली आहे। रामटेक लोकसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत झाली। मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। बघूया। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी पार पडणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरुवात होईल आणि सुरुवातीला जी मतमोजणी होणार आहे ती पोस्टल बॅलेटची। सुरुवातीला जे सगळे काही पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत ते इथे या टाक्यात एकत्र केले जातील, ते नंतर मिक्स केले जातील आणि हे जे 10 टेबल आहेत इथे पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी, त्या पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी ही नंतर इकडे या 10 टेबलवर त्यांचं वाटप केले जाईल आणि ते मतमोजणीसाठी नंतर ते कर्मचाऱ्यांना देण्यात येतील आणि त्यातून ती मतमोजणी सुरू होणार आहे। हे जे मतमोजणी कक्ष आहेत हे 6 विधानसभानुसार 6 मतमोजणी कक्ष तयार करण्यात आलेले आहेत आणि या 6ही मतमोजणी केंद्रामध्ये म्हणजे एका मतमोजणी कक्षामध्ये विधानसभाने 20 टेबल लावण्यात आलेले आहेत। मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ येतो। एकीकडे पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू होत असताना ईव्हीएम इथे आणण्यात येतील आणि 8:30च्या सुमारास इथे ईव्हीएमची मतमोजणी देखील सुरू करण्यात येईल। मायक्रो ऑब्झर्वर त्याचबरोबर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी इथे उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे ईव्हीएम सोडून ईव्हीएम काढण्यात येतील, ईव्हीएमचं सील काढण्यात येईल आणि नंतर इथे मतमोजणी करण्यात येईल। जो पहिला कल आहे तो जवळपास 8:45 ते 8:50 सुमारास येईल। देशातील पहिला कल राहील आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून जो आहे तो आपण या मतमोजणीचा कल आणि सर्वात तेज सर्वात फास्ट आणि गतीने जे आहेत ते निवडणुकीचे निकाल देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आणि त्यासाठी जे आहे ते जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग देखील पूर्णपणे सज्ज झालेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।